सातारा नगर परिषदेचे माननीय अविनाशजी कदमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। प्रतिमा पूजन माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माननीय श्री वेंकटेश्वर रेड्डी प्रवर अधीक्षक डाकघर सातारा तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे। माननीय अविनाशजी कदम, माननीय विनोदजी कुलकर्णी, माननीय शरदजी काटकर, जयेंद्रराव चव्हाण, शेखर मोरे पाटील कदम सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचे या कार्यक्रमाला जे विनोदजी कुलकर्णी यांचे स्वागत पोपट काका पाटील यांनी करावे विनंती करतो। श्री अमोलजी मोहिते अविनाश संदीप पिसाळ यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि बर्गेतांनी त्यांना विनंती करतो। आज जयंती त्यानिमित्त हा विलासपूर गोळीबार मैदान बनल्या या कार्यक्रमाला मी सर्व उपस्थित असलेले नागरिक आणि उपस्थित असलेले सगळ्या माझ्या महिला वर्ग आणि माझ्या माता भगिनींनी आणि स्टेजवर असलेले आदरणीय आमदार साहेब, त्याचबरोबर पोस्टाचे आपल्या सातारा जिल्ह्याचे प्रमुख रेड्डी साहेब, विनोदजी कुलकर्णी, अमोलजी मोहिते, अविनाशजी कदम, शेखर पाटील, राजू गोरे, काळुकेताई आणि इतर सर्व अधिकारी पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि माझ्या विलासपूरचे सर्व नागरिक यांना प्रथमतः या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे तुमचे आभार मानतो। हे भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। हा कार्यक्रमाचं रूपरेषा अशी आहे, आपण ज्या विलासपूरचे सर्व नागरिक आहेत, माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व युवक आणि ज्येष्ठ यांच्यासाठी आपण पोस्टाची एक पॉलिसी काढतोय। पोस्टाचं 10 लाखाचा विमा आपण स्वखर्चानं मी हे करतोय। त्याला कारण असं आहे, प्रत्येक वर्षी मी वाढदिवस करतो। मी या वर्षी ठरवलंय माझा वाढदिवस न साजरा करता मी लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांना मदत व्हावी। वाढदिवस एकच दिवस असतो, बुके घेतो, गर्दी होती, माणसं निघून जातात, पण लोकांसाठी आणि लोकांच्या मदतीसाठी मी एक निश्चय केला आणि माझ्या सगळ्या मित्रांना आणि मित्रसमूहाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांशी बोललो आणि मी ठरवलं या वर्षी मी वाढदिवस नाही करणार, पण या वर्षी मी लोकांना पॉलिसी काढून विमा जे पोस्टाचा शासकीय जे आपला सरकारी विमा आहे पण ह्याचा स्वखर्चाने मी खर्च करणार। मी महाराज साहेबांना कानावर ठेवलं, महाराज साहेबांना सांगितलं, महाराज साहेब म्हणले चांगलं धोरण आहे, या पद्धतीनेच कर। वाढदिवस काय लोक येतात, जेवण करतात, परत दुसऱ्या दिवशी सगळेजण विसरतात, पण ही पॉलिसी जी घेतलेली आणि लोकांसाठी मी करणार आहे हे विसरणार नाही एवढंच म्हणून त्यानिमित्त आपण हे पॉलिसी करतोय। हे पॉलिसीचे सर्व माहिती रेड्डी साहेब आपल्या जिल्ह्याचे पोस्टाचे प्रमुख आहेत, हे तुम्हाला देतीलच। पण मला विलासपूरच्या सर्व नागरिकांना सांगायचंय, भाऊसाहेब महाराजांपासून या विलासपूर, गोळीबार, शाहूनगर, गोडवली या भागात भाऊसाहेब महाराजांचं बी लक्ष होतं, तसंच आपले आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांचं बी पूर्ण या भागात लक्ष आहे। आपल्या ह्या भागात विकास कामं भरपूर प्रमाणे बाबांच्या माध्यमातून हे चालू आहे। नगरपालिका करती, प्रशासन बसले, पण बाबांच्या माध्यमातून चालू आहे। या सगळ्या नागरिकांना बी माहित असावं एवढंच मी सांगतो। तरी माझे सर्व मित्र विनोदजी कुलकर्णी, अविनाश कदम, तुम्ही सगळीजण, अमोल मोहिते, शेखर मोरे पाटील, पोपट काका आणि इथं जमलेले सर्वच सगळ्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, जितक्या जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू। आणि ऍक्सिडेंट हे कुणाला सांगता येत नाही, कुठल्याही गोष्टीला कुठलीही गोष्ट जे अपघात होतो
हे सांगून येत नाही, पण लोकांच्यापर्यंत पोहोचायची मी योजना ही माझ्या विलासपूरला आणलेली आहे. महाराज साहेब, ही सर्व जी करतोय ती तुमच्या मार्गदर्शन करतोय आणि तुमच्या नेतृत्वात करतोय, एवढंच सांगायचं आहे. सगळीजण ह्या कार्यक्रमाला आला. आज जयंतीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर मी माझ्या विलासपूरसाठी जी काय महाराज साहेबांच्या माध्यमातून करता येईल तेवढं मी प्रयत्न करतोय आणि करत राहीन. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्त सांगायचं आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो भाऊ साहब महाराज जी की जयंती के अवसर पर मैं उनको नमन करता हूँ. ऑनरेबल एमएलए श्री छत्रपति शिवाजी शिवेंद्र सिंह राजे भोंसले, श्री फिरोज भाई पठान जी, विनोद कुलकर्णी जी, शरद कटकर जी और यहाँ पे उपस्थित सभी माजी नगर सेवक, समाज सेवक और सतारा जिले के नागरिक, इन सभी को मैं नमस्कार करता हूँ. आज इस अवसर पर एक डिपार्टमेंट ऑफ पोस्ट की तरफ से एक अपघाती बीमा पॉलिसी का एक इतना ब्यूटीफुल कार्यक्रम आयोजित करने के लिए एमएलए साहब और फिरोज पठान साहब और उनके टीम को मैं सबसे पहले धन्यवाद करना चाहता हूँ. आप सभी को मालूम है कोरोना काल के बाद इंश्योरेंस का जो इम्पोर्टेंस है काफी बड़ा है. ये हम सभी को पता है कि हमारे जिंदगी में कितने रिस्क है और कभी भी कुछ भी हो सकता है. और आप सभी को पता है कि मार्केट में जितने भी प्राइवेट इंश्योरेंस कंपनीज हैं वो 40 से 50 साल के बाद किसी को इंश्योरेंस नहीं मिलता है. अगर इंश्योरेंस मिलता भी है तो काफी मेडिकल डॉक्यूमेंट्स मांगते हैं, काफी डॉक्यूमेंट्स मांगते हैं. इन सबसे एक आम नागरिक को इंश्योरेंस लेने का बहुत डिफिकल्टी होता है. तो इसके लिए भारत सरकार ने डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ने एक 396 रुपीज का इंश्योरेंस पॉलिसी 10 लाख का जिसमें बीमा मिलता है उसके लिए एक प्रोडक्ट लेके आए हैं, एक स्कीम लेके आए हैं. तो डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ने सोचा था कि ये मैक्सिमम सतारा जिले के जितने भी नागरिक हैं वो इसका उपयोग लें. तो ये 396 रुपीज का 10 लाख का जो पॉलिसी है, तो इसका मैं मोटा मोटा समझा देता हूँ कि कभी भी कोई भी तरह का एक्सीडेंट हो और इसमें कोई डॉक्यूमेंट की जरूरत नहीं है, बस आपका आधार नंबर और आधार से लिंक फोन नंबर की जरूरत है. इससे किसी भी डॉक्यूमेंट के बिना आपका पॉलिसी कोई भी पोस्टमैन कभी भी निकाल सकता है. इसके लिए आपको पोस्ट ऑफिस में भी पॉलिसी मिलेगा, या आज जैसे हमने यहाँ पे 36 पोस्टमैन को यहाँ पे डिप्लॉय किया है कि आप सभी का पॉलिसी 1-2 दिन में सर जितने भी यहाँ पे 2000 या 3000 लोग आते हैं सभी का यहीं पे पॉलिसी खुलने का हमने कार्यक्रम आयोजित फिरोज पठान जी और एमएलए साहब के नेतृत्व में एक अच्छा सा प्रोग्राम आयोजित किया है. तो इसमें इन पेशेंट केयर भी है, आउट पेशेंट केयर भी है, 10 लाख का बीमा भी है, और अनफॉर्चुनेटली किसी का डेथ हो गया है या किसी का परमानेंट डिसेबिलिटी आ गया है तो उनके लिए, उनके बच्चों के लिए 2 लाख का एजुकेशन का भी इसमें अवेलेबल है. तो मैं चाहता हूं कि इसमें से ज्यादा लोग पार्टिसिपेट करें. और जैसे एमएलए साहब और फिरोज पठान जी उनके टीम ने बताया कि काफी खुद स्पॉन्सर कर रहे हैं. तो मैं चाहता हूँ कि आज भाऊ साहब महाराज जी के जन्मदिन के टाइम पे एक अच्छा सा प्रोग्राम आयोजित किया है और इसमें सभी शामिल होके और इसका उपयोग लें. थैंक यू. दिवंगत अभयसिंह राजे भोसले यांना प्रथम मी अभिवादन करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, प्रवर डाक अधीक्षक व्यंकटेश्वर रेड्डी, आमचे सहकारी नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे पाटील आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज इथं होते ते आमचे मित्र फिरोजभाई पठाण. फिरोज पठाण यांनी गेल्या काही वर्षात विलासपूरमध्ये अतिशय चांगले उपक्रम राबवलेले आहेत. वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून अभयसिंह राजे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. अभयसिंह राजे हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांच्या नावाची नेहमी चर्चा होत होती. विलासराव देशमुख जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी सुद्धा जो पहिला साखर कारखाना काढला त्याला संपूर्ण मार्गदर्शन हे अभयसिंह राजे भोसले यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर विलासराव देशमुखांच्या राजकारणात वेगानं प्रगती झाली आणि त्यांनी महाराष्ट्राचं सुद्धा नेतृत्व केलं.
अभयसिंह राजेंकडे प्रचंड दूरदृष्टी होती, त्यातूनच त्यांनी अजिंक्यतारा कारखान्याची निर्मिती केली आणि त्यामुळे सातारा तालुक्यातला शेतकरी समृद्ध आणि सक्षम झाला. अभयसिंह राजेंच्या कार्याची नोंद अशा प्रकारे प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे. फिरोजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती वैश्यराजे भोसले भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अपघाती व मेडिक्लेम विमा पॉलिसी आज या ठिकाणी आपल्या विलासपूर प्रभागातील नागरिकांसाठी फिरोजबाईंच्या माध्यमातून काढली जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय श्री ए व्यंकटेश्वर रेड्डी प्रवर अधीक्षक डाकघर सातारा विभाग हे आज आवर्जून इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर यांनी आता आपलं विचार व्यक्त केले ते पुण्यनगरीचे संपादक माझे मित्र माननीय विनोदजी कुलकर्णी आज इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्रदादा चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, आपले नगरसेवक शेखर पाटील, त्याचबरोबर आपल्या नितीन शिंदे, अभय जगताप, आपल्या काळोखेताई नगरसेविका, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सदस्य माजी कनेरकरताई आणि सगळ्यात उपस्थित राजू गोरे आज इथं उपस्थित आहेत. सर्व या प्रभागातनं वामनराव मस्के वगैरे भास्करराव निकम सर्व मंडळी आज इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यांची नावं आता घेणं शक्य नाही, पण अमोल वगैरे सगळेच मागं सगळ्यांचं मनापासून मी पहिलं तर आभार मानतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला. भाऊसाहेब महाराजांच्या स्मृतीस आपण सर्वांनी अभिवादन केलेलंच आहे. विनोदनं सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं सातारा तालुका आणि सातारा शहराला हे 78 साली ज्यावेळेला महाराज आमदार झाले तिथून खऱ्या अर्थानं आपली ओळख सातारची ही जिल्ह्यामध्ये निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. आजच्या नवीन पिढीतल्या मुलांना किंवा नवीन मतदारांना हे माहीत नसणार, पण एक काळ असा होता की जिल्ह्याचं नाव फक्त सातारा होतं आणि सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण होतं, पण निर्णय मात्र वाई आणि कराड यायचा आणि आपण सातारकर त्या निर्णयाप्रमाणे वागायचो किंवा त्या निर्णयाची नुसती अंमलबजावणी करायचो, अशी आपली परिस्थिती होती. म्हणजे आपण मराठ्यांची राजधानी शाहू महाराजांचं सगळं नाव घेतो, शाहू नगरी म्हणतो, पण वस्तुस्थिती या जिल्ह्याची या साताऱ्याची वेगळी होती. आणि ज्यावेळेला भाऊसाहेब महाराज 78 साली पहिल्यांदा आमदार झाले तिथून खऱ्या अर्थानं सातारा आणि सातारकरांचं महत्व किंवा इथल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं राजकीय असू दे किंवा अगदी प्रशासकीय याच्यात पण असू दे, आपलं महत्व जे आहे ते तिथून सातारचं निर्माण झालं ही वस्तुस्थिती आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. भाऊसाहेब महाराजांनी या सातारच्या जडणघडणीमध्ये अनेक कामं केली, अनेक योजना, अनेक वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी राबवले. आज अजिंक्यतारा उद्योग समूह त्यांनी उभा केला. एक काळ असा होता की तालुक्यामध्ये लाखभर टन पण ऊस व्हायचा नाही, तर आज याच कारखान्यामुळं आणि याच भाऊसाहेब महाराजांच्या दूरदृष्टीमुळं आज सातारा तालुक्यातला ऊस 4 कारखाने घेऊन जातात म्हणजे आजूबाजूचे. आपल्या एवढं शेतकऱ्यांची प्रगती आणि शेतकऱ्यांची उन्नती जी आहे ती या एका उद्योग समूहामुळं निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. म्हणून असं दूरदृष्टी नेतृत्व महाराजांचं होतं. आज 19-20 वर्ष आता त्यांना आपल्यातनं जाऊन झालीत. आज सुद्धा त्यांची आठवण, त्यांची स्मृती सातारकरांच्या मनामध्ये ताजी आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच म्हणजे त्यांची आठवण कायम राहण्यासाठी त्यांच्या पश्चात आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पद्धतीनं एखाद्या वेळेस आम्हाला काम करता येणार नाही किंवा करू शकणार नाही आम्ही, पण त्यांचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न नक्की आम्ही सर्वजण या ठिकाणी जे आहोत ते आम्ही करतोय. आपण सुद्धा सर्वजण त्या याच्यामध्ये आमच्याबरोबर सहभागी आहात, त्याबद्दल आपलं पण सगळ्यांचं, नागरिकांचं, माझ्या सर्व माता भगिनींचं मनापासून आभार मानतो. आज आपल्या भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून आपली अपघाती आणि मेडिक्लेम पॉलिसी
की आज काढली जाणार आहे. आताच रेड्डी सरांनी सांगितले की या पॉलिसीमध्ये काय काय तर पॉलिसी काढायची कशी आहे. साधं आधार कार्डवर आपल्याला ही पॉलिसी मिळणार आहे. खाजगी पॉलिसीप्रमाणे आपल्याला माहिती देणं, फॉर्म भरणं वगैरे एवढ्या काही गोष्टी आपल्याला करायला लागणार नाहीत. 396 रुपये हे या पॉलिसीचं प्रीमियम आहे आणि हे सगळं जे आहे हे फिरोजबाईंच्या माध्यमातून आपल्यासाठी त्यांनी सांगितले किंवा वाढदिवस वगैरे न करता त्या ह्याच्यातनं या पॉलिसी काढण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. आणि नक्कीच एक समाज सेवा ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थानं आज अशा पद्धतीच्या जे काही कार्यक्रम आहेत त्यातनं होत असतील. कारण रस्ते, गटर, समाज मंदिर या गोष्टी तर होतच राहतात. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक जण हे करत असतो, त्याचं कामच असतं. पण अशा पद्धतीनं लोकांना वैयक्तिक स्वरूपामध्ये आधार देणं, मदत करणं ही खऱ्या समाजसेवकाचं लक्षण आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. म्हणजे आज फिरोजबाईंच्या माध्यमातून ही योजना इथं राबवली जाते आहे. सगळ्यात एक तर पहिलं आपण लक्षात घ्या की भारत सरकारची योजना आहे. पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना ज्या आहेत भारत सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्याचबरोबर डाक विभागाची असल्यामुळे ह्यात फसवाफसवी, बुडवाबुडवी किंवा कंपनी कुठेतरी निघून गेली, ऑफिसच गुंडाळलं असं काही होणार नाही. कारण सगळा शासकीय योजना आहे आणि याचा लाभ आपण जे याच्यामध्ये सहभागी व्हाल त्यांना मिळेल याची आपण सगळ्यांनी खात्री ठेवा. अनेक वेळेला आपण बघतो की खाजगी इन्शुरन्स कंपन्या या इन्शुरन्स काढत असताना सगळं काही आपल्याला देतात. हे घेताना आपल्याला सगळं तुम्हाला मिळून देऊन सांगतात. ज्या वेळेला इन्शुरन्स मागायची वेळ येते किंवा एखाद्या वेळेस तो प्रसंग आला की मग ह्याच्यामध्ये तुम्ही बसत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही बसत नाही, हा आजार धरला नव्हता, तो आजार धरला नव्हता, ऍक्सिडेंट तुमची चूक होती, तुमचीच गाडी ही होती, तुम्ही रॉंग साईड, अशा अनेक गोष्टी काढतात आणि द्यायचा नाही त्यासाठी भरभरून त्यांच्याकडनं आयडिया काढल्या जातात. शेवटी माणूस पण वैतागतो की बाबा या मागं किती वेळेला लागायचं, किती वेळेला त्या ऑफिसला आणि त्या इन्शुरन्स जो एजंट आहे त्याला भेटायला जायचं आणि मग तो विषय सोडून देतो आणि आपण भरलेलं प्रीमियम जे आहे ते बुडतं. आपल्याला त्याचा फायदा काही मिळत नाही. पण हा आजचा जो आपला इन्शुरन्स आहे हा डाक विभागाच्या माध्यमातून आहे, जे भारत सरकारचा एक विभाग आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये तसं काही होणार नाही. इथं कायम शासकीय अधिकारी, कर्मचारी हे कायम इथं असणार आहे. तेव्हा असं कुणी आलं गेलं किंवा एखाद्याची समजा अधिकारी म्हणून बदली जरी झाली तरी पुढचा अधिकारी म्हणू शकणार नाही किंवा ही आमची योजना नव्हती आणि मागच्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही. कारण हे डिपार्टमेंटकडनं राबवलं गेलेलं आहे. त्यामुळे याचा फायदा, लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. शक्यतो कुणालाही या इन्शुरन्सचा म्हणजे गरज पडू नये, म्हणजे आजारी किंवा ऍक्सिडेंट वगैरे असं कुणीच होऊ नये. पण तरी एक सिक्युरिटी आपल्याला पाहिजे. कोविडचा उल्लेख सरांनी केला. वस्तुस्थिती यात कोविड अचानक आला आणि ज्यांना ज्यांना या कोविडच्या ह्याच्यातनं जायला लागलं त्या कुटुंबांवर काय अवस्था आली, त्या कुटुंबांचे हाल म्हणा किंवा त्यांची परिस्थिती कशी झाली होती हे सगळ्यांनी आपण ज्या त्या वेळेला बघितलेलं आहे. आणि त्या कुटुंबांचा आपण त्यांच्या वेदना, त्यांच्यावर आलेला प्रसंग त्याचं कुठलंही आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. कारण आपण एखाद्या वेळेस त्याच्यातनं गेलो नसू तर ती गेलेत, त्यांचं नक्कीच फार म्हणजे वाईट आणि ती परिस्थितीच विदारक होती असं म्हणायला लागत. पण आज त्याच्यातनं भारत सरकारनं आपल्याला दिलंय आणि फिरोजबाईंच्या माध्यमातून आज सगळे होतंय. आणि तसं मला तरी वाटतं की बाईंचं टायमिंग चांगलं आहे. कारण त्यांनी मध्ये महिलांच्या गाड्या चालवायचा कार्यक्रम घेतला आणि किती लायसन्स काढून दिले, 600 लायसन्स. बरोबर महिलांना गाड्या चालवायला शिकवलं, लायसन्स काढून दिले आणि आता इन्शुरन्स काढून देत आहे. टायमिंग मी काय असं म्हणत नाही की महिला ऍक्सिडेंट करतात असं माझं म्हणणं नाही आहे. पण आपल्या प्रभागातल्या महिलांना सिक्युरिटी असली पाहिजे हे बाईंचं हे आहे. म्हणजे तुम्ही टू व्हीलर चालवताना तुम्हाला अशी भीती मनात नसावी की आपलं इन्शुरन्स आहे का नाही. तो सुद्धा बाईंनी तुमच्यासाठी लायसन्स बरोबर कव्हर केलेला आहे. त्यामुळे बाईंचं टायमिंग चांगलं आहे. एक एक गोष्टी बरोबर करतात. आता एखादं पुढं पेट्रोलची पण आपल्या सोय आपल्या ती पण एखाद्या वेळेस होईल.
आता जसं निवडणुका लांबत लांबत जातील तसं काय काय योजना येतील हे माहित नाही, काय काय योजना येतील माहित नाही. पण विनोदाचा भाग आहे, पेट्रोल कुणी ते काय मिळणार नाही कोणाला. अधिक चांगलं आहे की मी मगाशी जसं म्हणले की एक वैयक्तिक आधार देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून आपल्याला होतंय आणि फिरोजबाई ते करतात, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्याला सगळ्यांना पण याच्यामध्ये आपण सगळ्यांनी या स्कीम मध्ये एनरोल व्हावं. रेड्डी साहेबांनी पण थोडं अजून पण अनेक योजना ज्या आहेत त्याची पण माहिती इथं आपण आता हा कार्यक्रम घेतलाय, तर या ठिकाणी सगळ्यांना द्याव्या. डाक विभागाच्या बऱ्याच योजना असतात, थोडं आपलं लक्ष तिकडे नसतं किंवा आपल्याला पण ती माहिती पूर्ण जी आहे ती मिळत नाही. मला वाटतंय आपल्या मुलींच्या याची पण सर्व लड़कियों के लिए भी कुछ तो एक योजना इसमें आई थी, सुकन्या योजना, तो वो भी एक ये उसका भी जितना लोगों को मालूम होना चाहिए था, इतना वो ये जो स्कीम्स है ये लोगों तक पहुंचती नहीं कि उनको ज्यादा डिटेल्स नहीं मिलते. तो आप ऐसे फिरोज भाई है और भी हमारे सब है, इनको आप डिटेल्स थोड़ा दो, वो जितना लोगों तक पहुंचा सकते हैं वो ये डिटेल्स पहुंचाएंगे. और जो जो स्कीम्स आपकी है वो सक्सेसफुल करने में हम सब आपके साथ है, इतना मैं आपको ये देता हूँ. और परत एकदा बाईंचं मी मनापासून आभार मानतो, त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नायकवडी यांचं सुद्धा स्मार्ट कार्ड या ठिकाणी प्रातिनिधिक यांनी देखील पुढे यायचं आहे. विजयाताई रात्री कुठं अंधारात पाडू नका. रेड्डी साहेब, खर तर प्रभाग साताऱ्यात आहे, त्यातला काही सेन्सिटिव्ह प्रभाग म्हणत हा आहे, कारण संपूर्ण साताऱ्यात एवढ्याच एका 19 प्रभागाची चर्चा सध्या साताऱ्यात आहे. कारण त्यामुळं इथले लोक गावाकरतच फार समाधानी आणि आनंदी आहे. कारण प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव, प्रत्येक जबाबदारी प्रत्येक जण आपापली पार पाडत आहे. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना मी लोकांच्या पाक संपर्कात आहे असं दाखवण्याचा मोठा प्रयत्न चाललाय. तो खरं तर तुमच्या दृष्टीनं फायद्याचा. नगरपालिका जसजशा जवळ येतील तसतशा आम्हाला सर्वांना गाठी भेटीचा योग चांगल्या पद्धतीने येतो. ही एक दुसरी जमेची बाजू आहे. मी खरं तर शासन जबाबदारी घेता असं मला वाटलं होतं, पण फिरोजबाईंनी एक नवा संकल्प केलाय, माझा प्रभाग माझी जबाबदारी. हे वाचून खरं तर बरं वाटलं. लोकांची वयोमर्यादा वाढली की आजारपणावर येतात आणि ती जबाबदारी सुद्धा फिरोजबाईंनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने घेतली. ही दुसरी चांगली जमेची बाजू आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी हे तुम्ही सगळी मंडळी आलात आणि फिरोजबाईंच्या पाठीशी उभे राहिलात, त्याबद्दल तमाम इथं जमलेल्या सर्व प्रमुख पाहुणे आणि मित्रमंडळीचा आणि तसंच इथं जमलेल्या प्रभागातील काही महिला मंडळांचा देखील मी आभार मानतो. असंच फिरोजबाईंच्या पाठीमागे आणि बाबांच्या पाठीमागे उभं राहावं एवढीच मी सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो आणि कार्यक्रम संपला असंही जाहीर करतो. मी पुन्हा येईन म्हणून सांगितलं. हा, गेल्या 3-4 कार्यक्रम असं झाले. नाही तेच सांगणार होतो, तुम्ही तर नेहमीच त्याच्या मागे आहे ना. तो 24 तास तुमच्या मागे असल्यामुळे तो तुमच्या मागे आहे. विरोधांना कटकर पुन्हा येईन. तर बऱ्याचदा असं झालं की 3-4 कार्यक्रम फिरून न घेतले, पण 3-4 कार्यक्रमाला कधीही मला येता आलं. ही खरी वस्तुस्थिती आहे. कारण त्यावेळेला एक तर फिरोजबाई ऐन वेळेला मला सांगणार, आज सुद्धा तसाच ऐन वेळचा प्रमुख पाहुणा आहे आणि का पत्रिकेत नाव असून उपयोग नाही, नवऱ्यालाच माहित नाही ना आपलं लग्न आहे म्हणून, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मी पुन्हा येणं एवढं मात्र खरं आहे. आणि पुन्हा येण्यासाठी फक्त त्याने मात्र एवढं आहे की सगळेजण जीवन उठल्यानंतर मला बोलवू नये एवढीच एक अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आणि असंच पद्धतीने पुढचे कार्यक्रम चांगले व्हावेत, लोकाभिमुख व्हावेत आणि सर्वांच्या हिताचे व्हावे, सर्वसामान्य माणसाला ग्रहित धरून
केंद्रबिंदू मानून व्हावेत एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कार्यक्रम संपलेला आहे. उर्वरितची काय अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे.